नमस्कार मंडळी, आज आपण इथे कोणताही खवा किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता रोजच्या दुधापासूनच अगदी दाटसर क्रीमी मस्त अशी शेवयाची खीर केलेली आहे। कोणत्याही नैवेद्यासाठी ही खीर अगदी झटपट करता येते। त्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा कप शेवया घेतलेल्या आहेत। रेग्युलर आपण मार्केटमध्ये ज्या मिळतात त्याच शेवया मी इथे घेतलेल्या आहेत। त्यासाठी पाव कप इथे साखर घेतलेली आहे, बेदाणा घेतलेला आहे, त्यानंतर 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, 1 चमचा इथे चारोळी घेतलेली आहेत आणि इथे ड्रायफ्रूटचे काप घेतलेत। त्यामध्ये मी इथे बदाम आणि काजूचे बारीक बारीक काप करून घेतलेत आणि शेवया भाजण्यासाठी आपल्याला 1 चमचा साजूक तूप लागणार आहे। त्याचबरोबर इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे। हे रूम टेम्परेचरचं आपल्या घरातलं नॉर्मल गाईचं माझं हे दूध आहे। अर्धा कप शेवया आहेत, त्यासाठी इथे मी 2 कप दूध घेतलेलं आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे। त्यासाठी स्लो गॅसवरती दूध तापत ठेवलेलं आहे। त्याचबरोबर इथे दुसरी एक कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर साजूक तूप घालायचं आहे। आपल्याला सगळ्यात अगोदर शेवया इथे भाजून घ्यायच्या आहेत। तूप हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये शेवया घालायच्या आणि स्लो गॅसवरती आपल्याला ह्या सतत हलवायच्या आहेत, म्हणजे चांगल्या तुपामध्ये त्या भाजल्या जातात। अगदी सोनेरी छान असा कलर येईपर्यंत आपल्याला ह्या शेवया भाजायच्या आहेत। माझ्या या शेवया थोड्याशा जाडसर अशा आहेत, त्याच्यामुळे या शेवया भाजायला मला थोडासा वेळ जास्त लागला। तुम्ही बघू शकता 5-7 मिनटं झालेली आहेत। हलक्याशा या सोनेरी अशा झालेल्या आहेत। तुमच्या जर शेवया बारीक असतील तर त्याला वेळ कमी लागू शकतो। भाजलेल्या शेवया मी एका दुसऱ्या ताटलीमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच पॅनमध्ये मी पुन्हा एक अर्धा चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये बेदाणा आणि ड्रायफ्रूट सगळे घालायचे आणि ते तुपावरती चांगले भाजून घ्यायचे। हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत, म्हणजे बदाम आणि काजू दाताखाली आले की अगदी असे क्रंची लागतात तसे होईपर्यंत हे चांगले तुपावर मी भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्याच्यामध्येच आपण ज्या भाजलेल्या शेवया आहेत ना त्या घालायच्या आहेत। ही सगळी प्रोसेस करताना आपला गॅस स्लोच ठेवायचा आहे, कारण आपण जर गॅस हाय ठेवला तर पटकन ह्या शेवया करपू शकतात आणि सतत हलवत राहायचं आहे। या प्रकारे त्या शेवया या ड्रायफ्रूट्समध्ये सगळ्या मिक्स करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपलं दूध पण चांगलं उकळलेलं आहे, ते उकळलेलं सगळं दूध ह्याच्यामध्ये घालायचं आहे। त्याच्यामध्ये जी साय असते की नाही आलेली, ती सायसुद्धा ह्याच्यामध्येच आपल्याला घालायची आहे। या प्रकारे सगळं गरम केलेलं दूध मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्येच आता मी इथे चारोळी घातलेली आहेत, 1 चमचा इथे चारोळी घेतली होती, तीही याच्यात घालायची। आता गॅसची फ्लेम मीडियम करायची। मीडियम गॅसवरती आपल्याला हे दूध उकळू द्यायचं आहे। यामुळे काय होतं की दूधही आपलं चांगलं उकळतं आणि ते आटतं, त्याच्यामुळे त्याचा खव्यासारखी टेक्स्चर येतं त्याला। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवया व्यवस्थित शिजले जातात। शेवया शिजण्यासाठी म्हणून दूध उकळणं खूप गरजेचं आहे। इथे आपण उकळलेलंच दूध इथे घातलेलं आहे आणि आता 5-10 मिनटं ही चांगली खीर उकळून घ्यायची आपल्याला, म्हणजे शेवया अगदी मऊसूत छान शिजतात आणि दूध आटत जातं। त्यामुळे आपली ही खीर आहे ना ती अगदी क्रीमी अशी होते, मस्त होते। ह्याच्यामध्ये आपण कुठलीही मिल्क पावडर वगैरे घातलेली नाही आहे, तरी पण अगदी दाटसर अशी ही खीर तयार होते। ह्याच्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। आता ही खीर चांगली मी 5 मिनटं उकळून घेतलेली आहे। शेवया पण आपल्या व्यवस्थित शिजल्यात। आता सगळ्यात शेवटला ह्याच्यामध्ये मी पाव कप इथे साखर घातलेली आहे आणि इथे 1 चमचाभर वेलची पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे सगळं मिक्स करून घ्यायचं। पूर्णपणे खीर उकळल्यानंतरच ह्याच्यामध्ये साखर घालायची, म्हणजे काय होतं आपल्या इथे शेवया आता शिजलेल्या आहेत, खीर दाटसर झालेली आहे आणि साखर घातल्यानंतर पुन्हा पाणी सुटतं आणि ही खीर पुन्हा पातळ होते। अजून 5 मिनटं ही आता चांगली उकळून घ्यायची, म्हणजे आपण जी साखर घातली ती पूर्णपणे विरघळते आणि आपण जी वेलची पावडर घातली त्याचा पूर्णपणे फ्लेवर या खिरीला मस्त असा लागतो उकळल्यामुळे। आणि जशी जशी उकळत जाईल तशी तशी ती अगदी दाटसर क्रीमी अशी होत जाते आणि थंड झाल्यानंतर ही पूर्ण दाटसर अशी होते। ती साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे आणि आता भाद्रपद महिना चालू होतोय, श्रावण महिना चालू आहे। कोणत्याही नैवेद्यासाठी तुम्ही ही खीर झटपट करू शकता किंवा नवरात्रामध्ये देवीच्या नैवेद्यासाठी करू शकता। अगदी पटकन ही खीर तयार होते किंवा कोणी घरात पाहुणे येणार असतील तर आपण ही खीर अगदी झटपट बनवू शकतो। अगदी आपल्या घरातल्या दुधापासूनच ही खीर मी बनवलेली आहे। गॅस इथे आता बंद केलेला आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।